आज मित्रांनो तब्बल 1 वर्षाच्या मेहनतीनंतर आपल्या शेडवरती लाईट आलेली आहे आणि आपल्याला लाईट घेण्याकरिता 1 वर्ष का लागला, इतका टाईम कसा लागला, काय झालं, हे सर्व आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहे. आपल्या शेताच्या आजूबाजूला मित्रांनो लाईटची सुविधा कुठेच नाही आहे आणि त्यानंतर आपलं शेड गावापासनं एक शेत दूर आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्याला 5 पोलची आवश्यकता होती आणि 5 पोल घेण्याकरिता आपल्याला मित्रांनो भरपूर पैशाची गरज होती. त्यासाठी आपल्याला इतका टाईम लागलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपण आजपर्यंत जे काही ब्रूडिंग केली, जे काही बॅचेस काढले, जे काही पक्षी मोठे केले, ते सर्व मित्रांनो आपण नॅचरली ब्रूडिंग करून बिना लाईटानं मित्रांनो पक्षी काढलेले आहेत आणि ते बॅच आपण सेल करून आज आपण त्याच पैशातनं आपण लाईट आणलेली आहे मित्रांनो. आणि आपल्या शेडवरती अशा प्रकारे फिटिंग चालू आहे, तुम्ही बघू शकता. त्यामुळे आपल्याला 1 वर्ष लागलेलं आहे मित्रांनो आणि आज आपल्याला मित्रांनो 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आपला शेड चालू होऊन. त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण लाईटची फिटिंग केलेली आहे आणि हळूहळू फिटिंग करून मित्रांनो आपण आता आपल्या संपूर्ण शेडमध्ये लाईट लावून घेणार आहे. त्यासाठी आपल्याला मित्रांनो भरपूर पैशाची गरज लागलेली आहे आणि भरपूर पैसे लागलेले आहेत आणि ते पैसे मित्रांनो आपण आपल्या बॅचेसमधनंच काढलेले आहेत आणि ते पैसे गोळा करण्याकरिता मित्रांनो आपल्याला इतके दिवस लागलेले आहेत. त्यानंतर आपल्याला नॅचरल ब्रूडिंग करून सर्व काही नॅचरली करून इतके दिवस लागलेले आहेत. जर लाईट अवेलेबल असते मित्रांनो तर आपण आतापर्यंत खूप बॅचेस काढून खूप पुढे गेलो असतो. त्यानंतर मित्रांनो जे शेतातली लाईन असते हे 3 दिवस असते आणि 3 दिवस नसते. त्यामुळं मित्रांनो आपल्याला ब्रूडिंग करावं लागते, पक्ष्यांना हीट द्यावं लागते, त्यानंतर ऑटोमॅटिक ड्रिंकर लावावं लागते, टंकी बसवावं लागते. त्यासाठी आपल्याला 24 घंटे लाईनची गरज असते. त्यामुळे आपण गावातनं सिंगल फेजची लाईन घेतलेली आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला 24 घंटे लाईन मिळेल. अशा प्रकारे फिटिंग चालू आहे मित्रांनो. त्यानंतर आपण असं 2 वेमध्ये फिटिंग करणार आहे, जेणेकरून आपलं टेम्परेचर आणि हीट मेंटेन राहील आणि दोन्ही साईडला असे लाईट लावून घेणार आहे मित्रांनो आपण. आणि आता आपण मित्रांनो आपली बॅचेस वाढवणार आहे. आता आपले येणाऱ्या 17 तारखेला मित्रांनो आपली 500 पक्ष्यांची बॅच येणार आहे. ते मित्रांनो आपण आता ब्रूडिंग करून मोठं करू शकतो आणि मोठं करणार आहे. त्यानंतर आता बाहेरचा लूक आपला शेडचा तुम्ही पाहू शकता मित्रांनो. अशा प्रकारे वायरिंग केलेली आहे आणि असा वायर घेतलेला आहे आणि ह्या काकांनी मित्रांनो आपली संपूर्ण फिटिंग केलेली आहे. आणि त्यानंतर तुम्ही हे रूम आपले चौकीदार काकांची पाहू शकता. अशा प्रकारे फिटिंग झालेली आहे, बोर्ड बसवलेला आहे मित्रांनो. आणि हे आपली ब्रूडिंग रूम आहे मित्रांनो. आता आपण ह्या रूममध्ये ब्रूडिंग करणार आहे. तुम्ही बघू शकता आता किती चांगल्या प्रकारे आपले पक्षी खात आहेत. आणि हे आपलं शेड आहे मित्रांनो. चांगल्या प्रकारे फिटिंग झालेली आहे मित्रांनो आणि पक्षी खूप चांगल्या प्रकारे बांबूवर बसलेले आहेत, हीट घेत आहेत मित्रांनो. आणि आपण 200 वॅटचे बल्ब लावलेले आहेत मित्रांनो याच्यामध्ये, जेणेकरून आपलं टेम्परेचर मेंटेन राहील. आणि आता असं चांगल्या प्रकारे मित्रांनो आपण ब्रूडिंग करू शकतो, पक्षी हेल्दी ठेवू शकतो, निरोगी ठेवू शकतो आणि थंडीपासून वाचवू शकतो मित्रांनो. त्यामुळे आपल्याला लाईट घेणे खूप आवश्यक होते आणि आपण आता लाईट घेतलेली आहे. अशी 2 वेमध्ये फिटिंग करायची आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे इकडे पण आपण बोर्ड बसवून घेतलेला आहे. एक्स्ट्रा प्लग घ्यायचे आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला कधी पण समोर भविष्यात कामात पडेल.